मंडणगड तालुक्यातील पाचरळ हे गाव आणि या गावामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त जमलेले सर्व ग्रामस्थ आणि व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय महिला बिचाऱ्या सगळ्या दमलेल्या दिसत आहेत। सकाळपासून त्या सगळं काम करतायत आणि त्या दमल्यात। आजी तर असं वाटतं असं बसल्या आहेत, पण छान वाटतं। तुम्ही सगळ्या एका रंगात छान रंगलेल्या आहात आणि नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। खरं तर रेश्माताईंनी सांगितलं, भाईंनी सांगितलं की नवदुर्गांचा सन्मान आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं असं नेतृत्व सुनीलजी तटकरे साहेब आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि आपल्या प्रदेशाध्यक्षा अशा रुपालीताई चाकणकर खरं तर यांच्या माध्यमातून हा उपक्रम आमच्यापर्यंत आला आणि हा उपक्रम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याच आजूबाजूला असणाऱ्या तळागाळातील महिलांचा सन्मान करण्याचा मान आम्हाला मिळाला। बरं, आपण तो सन्मान करत असताना आपण सन्मान का करतो तर तेही आपल्याला समजलं पाहिजे। आज तळागाळामध्ये आपण बघतो प्रत्येक महिला ही स्वतःचा संसार सांभाळून, मला असं वाटतं हा आपला कोकण विभाग पूर्ण ग्रामीण आहे, घरातले सगळे कामकाज सांभाळून शेती असेल, बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग करतायत, त्यानंतर आशा सेविका म्हणून आहेत आणि बचत गटामध्ये CRP म्हणून काम करत, अशा बऱ्याच ज्या महिला की तुम्ही काम करत असता। पहिलं कसं की फक्त घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त गेलं तर शेतामध्ये, म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपलं जीवन काहीच नव्हतं। पण आता सरकारच्या ज्या योजना आहेत, बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही गावागावात पोहोचताय, त्या निमित्ताने आपल्याला सरकारच्या योजना भेटतात, विविध उद्योग आपण करू शकतो। आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने आपला हा जो कोकण विभाग आहे, इथे पर्यटक येत असतात आणि तेही आपण आपल्या हातच्या, आणि खरं तर इकडच्या सगळ्याच महिलांच्या हाताला चांगली चव असते। आम्ही बघतो बऱ्याच ठिकाणी बचत गटाचे स्टॉल लागलेले असतात, तिथेही महिला आपल्यातली कला सादर करतात। आता हा सन्मान कोणाचा तर प्रशासकीय क्षेत्रात असतील, वैद्यकीय क्षेत्रात असतील, पोलीस क्षेत्रात असतील, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात नक्कीच त्यांचा नेहमी सन्मान केला जातो। पण ग्रामीण भागातली जी माझी माय माऊली असते ती लहान बाळाला आंघोळ घालायला जाते, अशी एखादी असते की बाबा ती सुईणीचं काम करते, म्हणजे बाळंतपण करतात ज्या महिला, त्यानंतर आपल्या शेतामध्ये शेती करून त्या शेतीतील जे उत्पादन भेटतं त्याच्यावरती थोडा तरी संसाराला हातभार लावतात, अशा शेतकरी महिला, त्यानंतर अंगणवाडी सेविका असेल, तुमच्या आपल्या आशा सेविका असतील, अशा सर्वच महिला, तर त्या सर्वच महिलांचा आपण सन्मान करतोय। कारण हा जो नवरात्राचा सण आहे याच्यामध्ये देवीने अवतार घेऊन तुम्हा आम्हा सर्वांचं रक्षण केलंय, त्याच पद्धतीने तुम्ही माय माऊली म्हणून सर्वांचं रक्षण करता, म्हणून हा सन्मान। खरं तर इथं बसलेली प्रत्येक स्त्री ही सन्माननीय आहे, म्हणजे असं वाटायला नको की मी काय अंगणवाडी सेविका नाहीये, गृहमंत्री आहात तुम्ही। म्हणजे आपण आपलं घर सांभाळत असताना, आपण जेव्हा घर सांभाळतो तेव्हाच पुरुष वर्ग बाहेर जातो का, आपण बाहेर जातो आणि पुरुष वर्ग घरात असतो? नाही, म्हणजे एकमेकाची पूरक आपण जे आहोत, तर प्रत्येक जण इथे सन्मान्य आहे। आणि हा नवदुर्गेचा सन्मान करत असताना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा आम्हाला आनंद होतो। प्रत्येक घटकापर्यंत गेल्यानंतर स्त्रियांच्या ज्या अडीअडचणी असतात त्या आम्हाला कळतात। नाहीतर आम्ही कशाला, आपण एखाद्याचा सन्मान केला, आता मी तुमचा सन्मान केला तर आपली ओळख होणार, ओळख झाल्यानंतर एकदा तरी आठवण येईल की नाही मॅडमला फोन केला पाहिजे, मॅडमशी बोललं पाहिजे, आमच्या अशा अडीअडचणी आहेत त्या आम्ही सांगितल्या पाहिजे, ह्याच्यातनं मैत्री पण होऊ शकते, आपण एकमेकाच्या अडीअडचणी पण सोडू शकतो। खरं तर हा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतो, कारण तसं ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतात त्या थोड्याशा पडद्यामागं असतात। शहरी भागात ठीक आहे, छोटे छोटे कार्यक्रम घेतलेले जातात, त्या कार्यक्रमामध्ये त्या महिलांचे सन्मान होतात, त्यांना बोलवलं जातं चांगल्या पद्धतीने, पण ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतात त्या थोड्याशा वंचित असतात। आपल्यातलीच एखादी महिला गायिका असते, भले ती आपल्या मंदिरामध्ये भजन म्हणू दे पण ती गायिका, ज्याला 2 बोल गाणं गाता येतं ती गायिका, ज्याला 2 शब्द स्टेजवरती असेल किंवा पटकन तिकडे बोलता आलं तरी ती लेखिका। आणि हे सगळं करत असताना आपण समाजामध्ये, समाजाला, प्रत्येक समाजाला, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम करतो। म्हणून नवदुर्गा, जी नवदुर्गा आपल्याकडे प्रस्थापित झालेली आहे त्या नवदुर्गेच्या हातामध्ये विविध शस्त्रे आहेत, तशीच आपल्या हातामध्ये पण विविध शस्त्रे आहेत जी सकाळी दिवस उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या हातात असतात। आणि ते सगळं सांभाळत असताना आपण आपले नातेवाईक, मग ते नवऱ्याचे असू दे, माहेरचे असू देत, सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम करतो। म्हणून तर खरं तर ही नवदुर्गेची उपमा आपल्याला दिलेली आहे। आणि या 9 दिवसामध्ये जेवढा जास्तीत जास्त नवदुर्गांचा आम्हाला सन्मान करता येईल, आता आम्ही गुहागर तालुक्यामध्ये काल भाई
खेड तालुक्यामध्ये झाला कार्यक्रम, आता मंडणगड शहरामध्ये झाला. पण सर्टिफिकेट म्हणजे आम्ही एक ते सर्टिफिकेट देतो आणि त्याच्यानंतर एक मायेची ओटी म्हणजे एक ब्लाऊज पीस नारळ. पण ते जेव्हा चार चौघात भेटतं तेव्हा ती एक कौतुकाची थाप, जसं आपण आपल्या मुलाला सांगतो किंवा एक आई मुलीला सांगते. आता मी माझंच उदाहरण घेते. मी काय काम करायची लहानपणी, मग आई म्हणायची माझी पोरगी खूप काम करते. मग आपल्याला असा आनंद वाटतो. मग दुसऱ्या वेळेस आई कुठं बाहेर गेली की ती यायच्या अगोदर एक्स्ट्राचं काम करून ठेवायचं स्वच्छतेचं. म्हणजे जी कौतुकाची छाप असते, जी थाप असते ती आपल्याच कोणीतरी आपल्याला दिली की त्याचा जास्त आनंद असतो. म्हणून महिलांनी महिलांसाठी केलेला हा सन्मान आणि या सन्मानाच्या निमित्ताने आम्ही इकडे आलोय आणि आम्ही इथे आलो. आमचा जो तुम्ही मानसन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते. आणि बाईंनी तर सांगितलं की तुम्ही सगळे आदरणीय तटकरे साहेबांवरती प्रेम करणारे आहात, मुझफ्फरबाईंवर प्रेम करणारे आहात. ही तुमची बहीण पण दरवर्षी येईल, आमच्यावरही तेवढीच माया राहू देत. आणि परत एकदा आपले आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 2 दिवसात दसरा येते, त्या दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा आणि सोनं पाठवून देईन, पण सोन्यासारखे राहा. पक्षाच्या माध्यमातून सन्मान नवदुर्गेचा हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपस्थित आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सगनताई बोत्रे, तसेच तालुका अध्यक्ष मुझफ्फरभाई मुकादम, पंचायत समिती माजी सभापती भाई पोस्टुरे, प्रदेश सरचिटणीस प्रीतीताई आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व तुम्ही ग्रामस्थ आणि महिला मंडळ. आज हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब आणि प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून हा सन्मान नवदुर्गेचा खरंच खूप चांगली कल्पना आहे. आपल्या ज्या काही या महिला आहेत त्या महिलांना मोटिवेट करण्यासाठी हा कार्यक्रम आज वर्ण पक्षाने घेतलेला आहे. आपली महिला आज खूप घरी काबाड कष्ट करत असते किंवा आपला संसार सांभाळत असताना बाहेर बाकीच्या गोष्टी करत असते. हे तिच्यासाठी मोठं खूप काम असतं. मग ती सगळं घर संसार सांभाळून बाहेर आपल्या कामासाठी वेळ देऊन किंवा आपलं वेगळं नेतृत्व एक नवऱ्याच्या पश्चात उभं करत असते. आणि उभं करत असताना तिला खूप संकट पण समोर येत असतात. तरी पण ती संकटांना सामोरे जाऊन आपलं अस्तित्व किंवा आपली एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी एक स्त्री खूप झटत असते. आणि अशा झटत असताना आपल्या आज महिला डॉक्टर, पंतप्रधान, राष्ट्रपती या स्तरापर्यंत किंवा अंतराळात कल्पना चावलासारखी महिला असेल अशा महिला तिथपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. आणि ह्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच अशा छोटे मोठे कार्यक्रम करून त्यांना प्रेरणा देत असतात. आणि तसाच हा कार्यक्रम सन्मान नवदुर्गेचा खूप चांगल्या पद्धतीने हा राबवतोय आम्ही. आणि अशाच या महिला माझ्या अजून पुढे जायला पाहिजेत. आणि मला इथे बोलण्याची संधी दिलीत, माझा मानसन्मान केलात, त्याच्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचे, महिला मंडळाचे आभार मानते आणि थांबते. शेवटच्या घटकमध्ये आदिवासी समाज देखील असा देखील सन्मान सत्कार झाला पाहिजे याच्या नेहमी त्या ठिकाणी आम्ही कटिबद्ध असतो आणि नेहमी या पद्धतीत काम होत असते. आज या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परवा दसरा आहे, दसऱ्याच्या देखील शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. आणि विशेष या ठिकाणी 6 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अगदी एक भव्य पक्षप्रवेश सोहळा, काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार आहेत. आपण सर्व कार्यक्रमाला येतात, परंतु ह्या कार्यक्रमाला अगदी महिला, पुरुष, अगदी गावात कोण न राहता कामा, जेवढ्या काही गाड्या वगैरे लागतील सर्व नियोजन मी करेन. पण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आपण पोहोचायचं आहे. ह्या गावातील ग्रामस्थांचा विशेष आदरणीय तटकरे साहेबांवरती प्रेम आहे, माझ्यावरती देखील आहे. आणि त्या प्रेमापोटी या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहाल एवढी असे वाटतो, एवढा विश्वास ठेवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. थोडक्यात 2 शब्दात आपले मनोगत होतो तेव्हा आता 20 वर्षे झाली.
आणि मला असं वाटतं एखादा अपवाद सोडला तर 20 वर्ष मी नक्कीच येत राहील. आज अशाच तऱ्हेचा नेहमीसारखा भव्य दिव्य कार्यक्रम हा जो देवीचा होतोय, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष साधनाताई बोत्रे, तालुका अध्यक्ष मुजीबराव मुकादम, त्याचबरोबर तालुक्याच्या महिला अध्यक्ष मर्चंडे मॅडम, त्याचबरोबर जैन मॅडम, आमच्या पोलीस पाटील आपल्या पाल्याच्या वैशाली माळे, त्याचबरोबर अब्दुल दादा, अन्य सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी नेहमी सांगत आलो की पाचरेळा शिक्षितांचा गाव आहे. सुरुवातीला ज्या शाळा चालू झाल्या महाप्रळ, पाचरळ आणि बाणकोट, त्याच्यामध्ये पाचरळची शाळा सुरू झाली. आणि मला आठवतं की या गावामधून कलेक्टर घोसाळकर साहेब डेप्युटी कलेक्टर होऊन गेले, इन्स्पेक्टर घोसाळकर साहेब होऊन गेले, आर.बी. गोवळे महाराष्ट्र शासनाच्या खात्यामध्ये होते, रामचंद्र बेर्डे एलआयसीचे काम करत, पण भिकाजी मालपेकर एक उद्योगपती म्हणून मुंबईला प्रसिद्ध होते. असे अनेक विविध काम करणारे कर्तबगार लोक आपल्या पाचरमधून निर्माण झाले. आणि असा या गावामध्ये जेव्हा हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तुम्ही नेहमी आनंदाने बाया पुरुष मुंबईचे सगळे लोक येतात आणि त्यांच्याकडे कार्यक्रम चांगला होतो. विशेष करून आमच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत जा, जो त्याच्या पाठीमागे कोण नाही, पण स्वतःच्या पायावर उभं राहून ज्यांनी कर्तबगारी उभी केलेली आहे त्यांनी पार्टीच्या वतीने सन्मान करा महिलांचा. अतिशय चांगला कार्यक्रम महाराष्ट्र लेवलला देशपातळीवर सुरू आहे. आणि या कार्यक्रमामध्ये राबवण्यासाठी विशेष करून आमच्या साधनाताईने, आमच्या अध्यक्षांनी किंवा सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आता मंडळगडला कार्यक्रम झाला, कितीतरी आदिवासी बाई एका वेगळ्या आनंदात होत्या की असा कार्यक्रम आम्हाला कोण बोलवत नाही असं त्याच्या सहज पडले. आणि म्हणून मित्रांनो, त्या तऱ्हेने कार्यक्रम आपला जो पाचरेमध्ये झालेला आहे, त्या सत्कार करताना आपले सगळे ज्यांची नावं येतील त्याचा सत्कार होईलच. त्यांनी विशेष काम केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढीच शुभेच्छा देतो की आपण सगळे तटकरे साहेबांना, अजितदादांना मानतो. अतिशय चांगले विचार घेऊन विशेष कोकणात आणि महाराष्ट्रात नेतृत्व उभं झालेलं आहे. आणि कोकणातले तटकरे साहेब अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे लिडरशिप करतायत, ही गोष्ट लक्षात घ्या. आज निरनिराळ्या कामासाठी जे पैसे देत आहेत खासदार म्हणून आपले अध्यक्ष किंवा आम्ही सगळे ते कामं निवडतो. माझ्या समजूने पाचळकरांनी जे जे काम मागितलं ते झालेलं आहे. सगळीच कामं मी मान्य नाही करत, एखादं राहू शकते, पण तरी देखील मेजर कामं राष्ट्रवादी पार्टीच्या वतीनं आणि विशेष करून तटकरे साहेबांच्या वतीनं आमचा अध्यक्ष बोत्रेताई आम्ही सगळे ते राबवतो. तुमच्या सगळ्यांचं यासाठी कौतुक करतो की अनेक वर्ष मी पाहिलं, अनेक गावं इकडे तिकडे झाली, पण पाचरळ माझा कधीच इकडे तिकडे झाला नाही. ठामपणे आमच्या बाजूला उभे राहिले, त्यासाठी मी तुमचा सर्वांचा गौरव करतो. तुम्ही आम्हाला निमंत्रित करता, सन्मानित करता, तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय हिंद.